ही कशाची भाजी आहे माहितीये का? वांग बोंबील रस्सा. सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी, माझ्या पण. चला बघूयात कशी बनवायची. वांगी कापून पाण्यात ठेवून द्यायचे, बोंबील कापून ठेवायचे, कांदा टोमॅटो चिरून घ्यायचे, जिरे कोथिंबीर खोबरं आणि अद्रक लसणाचं वाटण करून ठेवायचं. हे काही बेसिक मसाले आहेत. कढईमध्ये 2-3 पळ्यात तेल घ्यायचं, जिरे मोहरी कढीपत्ता या सर्वांची फोडणी द्यायची. 2 मोठ्या साईजचे कांदे चिरून हळद घालून मस्तपैकी परतून घ्यायचं. नंतर एक मोठ्या साईजचा टोमॅटो घालून तो पण मस्तपैकी मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर आपले मसाले घालायचे. आपण खोबऱ्याचं जे वाटण करून ठेवलं होतं ते घालायचं. त्यातून कसुरी मेथी आणि थोडंसं पाणी घालून मस्त तरी येईपर्यंत परतून घ्यायचा मसाला. या व्हिडिओची खासियत ही आहे की हा व्हिडिओ आणि ही भाजी माझ्या मम्मीने बनवली आहे आणि हा व्हिडिओ मी पहिल्यांदा बनवला. माझ्या सासर आणि माहेरमध्ये फक्त 15-20 मिनिटाचं अंतर आहे, म्हणून मम्मीच्या हाताच्या छान छान भाज्या मला नेहमी खायला मिळतात. चला मसाला करपायच्या आत वांगी घालून घेऊया. वांगी घातल्याच्या नंतर इथं पाणी घातले आणि हे बोंबील दुसऱ्या साईडला तेलामध्ये तळून घेतलेले ते घातले, कोथिंबीर घातली. वांगी आणि बोंबील शिजू द्यायचे थोडा वेळ. आता भाजी रेडी झाली आहे आणि हा डब्बा ना स्पेशली माझ्यासाठी बनतोय. जरी घर जवळ असेल तर लावा आईला फोन आणि बनवून घ्या भाजी. आता मला भूक लागली आहे. चला भेटूयात आता पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.